नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज मी तुमच्याशी एक गोष्ट शेअर करणार आहे, ते म्हणजे केस गळतीवर मी घरीच तेल बनवलं होतं। तर माझे केस खूप गळायला लागले होते, तर मी शॅम्पू वगैरे बाहेरून तेल वगैरे भरपूर आणून ट्राय केले, पण केस काय गळायचे कमी झाले नाहीत। मग मी हे घरीच तेल तयार केलं, याने मला खूप फायदा झाला। माझे केस गळायचे कमी आले आणि वाढायला सुद्धा लागले। तर मी हे तेल आधी महिनाभर बनवून मी ट्राय केलं, माझ्या केसांवर लावलं, मला फरक पडल्यानंतर मी हे तुमच्याशी परत शेअर करते। तर मी आज तेच तेल कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवते। तर मी इथे 200 ml खोबरेल तेल घेतलं पॅराशूटचं आणि ते एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि थोडं कोमट करून घेतलं। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा स्लाइस करून घातला, 4 मी इथे लसूणच्या पाकळ्या ठेचून घातल्या आणि त्याच्यानंतर मी इथे कलोंजी म्हणजेच कांद्याचं बी 1 चमचाभर घातलं। त्याच्यानंतर मेथी दाणा 1 चमचाभर घातला। इथे मी आवळ्याच्या फोडी करून घेतल्या आहेत, त्या घातल्या याच्यामध्ये। त्याच्यानंतर मी भरपूर असा कढीपत्ता घातला याच्यात, 5 ते 6 जास्वंदीची फुलं। आता हे सगळं आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवून एक 20 ते 25 मिनिटं तेल आटून याच्यामध्ये शिजून ते निम्म झालं पाहिजे एवढं आटवून घ्यायचं आहे। तर याला 20 ते 25 मिनिटं वेळ लागेल। इथं मी 20 ते 25 मिनिटं तेल उकळून घेतलं आहे बघा, निम्म झालं, तेलाचा कलर पण चेंज झाला। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे थंड करून घेऊया। आता मी ते थंड करून घेतलं। आता एका बाउल मध्ये आपण हे गाळून घेऊया तेल। हे तेल तुम्ही रात्री झोपताना केसांना लावायचं आणि डोक्याला कपडा बांधून झोपायचं। सकाळी उठून कोणता तुम्ही वापरत असेल तो शॅम्पू लावून धुवून टाकायचं। असं तुम्ही आठवड्यातनं 2-3 वेळा जरी धुतलं तरी चालेल, तुम्हाला 1-2 आठवड्यातच फरक दिसून येईल। तर तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा आणि मला ट्राय केल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मी ते राहिलेला चोथा असा असतो, त्याच्यामध्ये शिल्लक तेल राहिलं जातं, ते आता मी हे अशा प्रकारे पिळून घेणार आहे। याच्यामध्ये बघा किती तेल शिल्लक राहिलंय। आता हा चोथा मी पूर्ण असा पिळून घेणार। हे बघा याच्यातलं एवढं तेल याच्यातलं निघालं। आता हे तेल पण आपण गाळून घेऊया। हे तेल एका बॉटलमध्ये महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवायचं आणि वापरायचं। तर इथे आपलं तेल तयार झालं। तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा आणि माझं हे तेल तुम्ही आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।